नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 5वी मराठीचा 25वा पाठ ढोल या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत. या स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न 1 आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे? उत्तर, आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर, आमशा ढोल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. ही आमशा ढोल्याने कोणती शपथ घेतली होती? उत्तर, यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी शपथ आमशा ढोल्याने घेतली होती. प्रश्न 2, 3-4 वाक्यात उत्तर लिहा. सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा. उत्तर, सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे आणि पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? उत्तर, आमशा ढोल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. आमच्या ढोल्या ढोल वाजवू लागला की गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागायची. आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत असे. ही ढोल कसा तयार करतात? उत्तर, ढोलाचा सांगाडा हा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कोणी ढोलाची पाने बसवतात. काही जर दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात. ही ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले? उत्तर, आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल, मोठं सागाचं झाड. त्याचा कोणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल. त्या ढोलाच्या रूपात आमशा आपल्यातच राहील. प्रश्न 3, वाक्यात उपयोग करा. आसमंतात घुमणे. वाक्य, गणपतीच्या मिरवणुकीत ढोलाचा नाद आसमंतात घुमला. पटाईत असणे. वाक्य, राजू तबला वादन करण्यात पटाईत आहे. दणाणून सोडणे. वाक्य, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. शपथ घेणे. वाक्य, राजूने खूप अभ्यास करण्याची जणू शपथच घेतली होती. रिंगण धरणे. उत्तर, गावात आलेल्या जादूगाराचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांनी जादूगाराभोवती रिंगण धरले. प्रश्न 4, तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा. उत्तर, फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सर्वजण मिळून लाकडे, गवत, पालापाचोळा जाळतात. होळीच्या रात्री ठरलेल्या ठिकाणी मध्ये एक लाकूड उभे करून बाकीची लाकडे त्याला तिरपी टेकून ठेवली जातात आणि त्यावर गवत रचले जाते. होळीला आग लावल्यानंतर घरातील सर्वजण एक एक करून होळीची पूजा करतात. शेवटी होळीसमोर एक नारळ फोडला जातो. सर्वजण होळीला नमस्कार करतात. त्या दिवशी होळीसाठी घरात गोडाधोडाचा नैवेद्य तयार केला जातो. त्यामध्ये पुरणपोळीचा बेत हा दरवर्षी ठरलेला असतो. अशा प्रकारे होळीचा सण आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा स्वाध्याय इथे संपला मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.